लातूर जिल्हा कौशल्य विकास विभाग या ठिकाणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्या रोजगारासाठी 36 जिल्ह्यामधून जे आपण अंशकालीनचे निवेदन चालू केले आहेत देण्यासाठी ते आम्ही आज सहाय्यक आयुक्तांना दिलेलं आहे। त्याचबरोबर ज्या प्रशिक्षणार्थ्यांच्या पगारी पेंडिंग आहे त्या प्रशिक्षणार्थ्यांचं जे काही कारणं आहेत ते देखील आम्ही या ठिकाणी आयुक्तांसोबत चर्चा केलेली आहे। आणि यासोबतच जालना जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीचं परिपत्रक निघालं होतं, त्यांना ज्या पद्धतीचं सहाय्यक आयुक्तांनी उत्तर दिलं होतं त्याच पद्धतीचं उत्तर आम्ही आज यांच्याकडून अपेक्षित लेखी स्वरूपामध्ये मागणी केलेली आहे। आणि याचबरोबर जे प्रशिक्षणार्थी ज्यांना यापूर्वी आपल्या आस्थापनांनी शिफारसपत्र दिलेलं होतं त्याचीही आम्ही एक प्रत 4.5च्या मुद्द्यानुसार कायमस्वरूपी रोजगार आहे त्याच आस्थापनांमध्ये मिळण्यासाठी ज्या पद्धतीचे आपल्याला शिफारसपत्र दिले होते त्या शिफारसपत्राची लिस्ट देखील आम्ही या निवेदनासोबत जोडलेली आहे। एकंदरीत सर्व लातूर जिल्ह्यामधल्या जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांच्या भविष्यासाठी एकत्रितपणा आणि याच्यामध्ये पुढे चालून जो आपला आझाद मैदानामध्ये आंदोलन आपण करणार आहोत त्या संदर्भामध्ये आम्ही जनजागृती करण्यासाठी आज मीटिंग घेऊन त्या बाबतीमध्ये प्लॅनिंग देखील करणार आहोत।